पण फोन बोललो होतो. माझा काय वैयक्तिक त्यांनी नाव घेतलेलं नाही. ते मी काल स्वतः फोन लावून बोललो होतो. परंतु आता त्यांना ज्या सोर्सनं सांगितलं ते चुकीचं सांग. अमर समर्थनी स्वतः सुद्धा मान्य केलं की नाही सतीराव की बाबा नाही असं काही झालंच नाही ना. मी त्यांनी पण आज मुलाखत घेतली त्यात त्यांनी पण सांगितलं मी कोणाचं नाव घेतलं. तर माझी एवढीच विनंती की चुकीची काही बातमी लागल्यामुळं आमच्या माझी मुलं पण शाळेला जातात, त्यांची मित्र असतात, ती काय विचारतात तुला येताना विचारतात. कोल्हापूरच्या जनतेला अपेक्षित नाही कारण आमची जी बांधण्यात आली माझी आणि सारंग देशमुखी मी परत सांगतो पाणी प्रश्नावरती मी म्हणत होतो की शहरामध्ये आधी पाणी पुरवठा करा मग ग्रामीणला द्या. ते म्हणत होते ग्रामीणला पाणी द्या, ऑलरेडी ते घेतात त्यांना रितसर का. आणि माझा बोलल्याला हे काय होता त्यावेळेला की तुम्ही ग्रामीणला देणार. आज समजा 25,000 कनेक्शन आहे की आणि 10,000 वाढवला तरी म्हणते दुनियात आहेत तर काय करणार. इकडचं पाट्याचं पाणी 10,000 ताव्यानं तर तिकडे जाणार. म्हणजे आमच्या इथं 2-4 हजार ताव्यांना जे येणारं पाणी आहे ती बंद होऊन जाईल. आणि 16 इंची लाईन जी 24 तास चालू आहे ही ह्याच्याकडे गेली आपट्यानगरकडे सानेगुरुजीकडं 24 तास चालू आहे. 27 इंचावरनं 16 इंच. आमच्या उंचावरच्या भागाला 10-12 फूट जेव्हा हे असतो लेवल तेव्हा 16 इंच चालू असते. ती मागणी एवढी होती त्यावेळेला ती बंद करा 3 तासासाठी 24 तासापैकी. थेट पाईपलाईनचं पाणी तर आमच्याकडं अजून आलेलं पण नाही 27 इंचात. ह्याच्या व्यतिरिक्त काही माझं सारांचं एवढं बांधणं झालं काय आम्ही ह्या वैयक्तिक लेवलला तू अमुक करतोस काय तू तमुक करतोस काय आणि ठीक आहे ज्याले झालं एकमेकाला का असं नाही. ह्याच्या आधी पण तो आणि मी एका आघाडीत असताना किंवा अनेक वेळा बाद झाले. ह्याच्या पुढेही होणार कारण जे गोष्ट त्याला पटणार नाही तो बोला मला पटणार नाही मी पण थांबवून बोलणार. जे काय मला लोकांनी निवडूनच तेवढ्यासाठी दिलं आहे कारण माझा आवाजच बुलंद आहे. खरं संविधानिक शब्द वापरून आम्ही बोलतो. हा संविधानिक काय कुठं बोलत नाही. कुठेतरी थांबायला